दीपेशजी माने सर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. होळीपाडा चषक 2025 मॅच बिटवीन वरोर अँड जेम्स बॉन्ड अर्ना. अंपायरचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात. टॉस जिंकलाय तो हिमांशूने आणि अर्थातच तो पहिल्या षटकामध्ये मिस टायमिंग बट एक्स्ट्रा कव्हर. फार वेगाने बॉल वरती पोहोचण्याचा प्रयत्न होता, कारण प्रथमेश पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता जेव्हा संघ जिंकला होता तो जेम्स बॉन्ड अर्नाला. जेम्स बॉन्ड अर्नाळ्याच्या अगेन्स्ट आता आपण वरोर या दोन संघांना पाहत आहोत. द्वितीय फेरीमधील हा पहिला सामना आहे आणि दुसऱ्या बाजूने पुढच्या मॅचमध्ये खेळणाऱ्या आणखी एका टीमचं आगमन होत आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. यावेळेला बॉल जरूर आत येत होता आणि तो थेट शरीर यष्टीवरती. आई देलवाडी माता संघ घेऊया आणि उमेलमान यांच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. सो या दोन्ही संघांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. हिमांशू अष्टपैलू आहेत जे कॅप्टन आहेत आणि लास्ट मॅचमध्ये कॅप्टन नॉक देखील त्याचा आपण बघितला. तशी त्याने गोलंदाजी देखील केली होती आणि तो लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता. तो आता आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने प्रथमेशच्या सोबतीला डेनॉलला आपण पाहतोय. लास्ट मॅचमध्ये शून्यावरती आय थिंक रनआउट झाला होता, थोडासा नाराज होता, पण या मॅचमध्ये पुन्हा चान्स मिळाले. डीप स्क्वेअर लेग सध्या आपण पाहतोय. लॉंग ऑन द फील्डर आपण पाहतोय. पॉवर प्ले फुल लेन स्वीप करायचा होता. बॉल थर्ड मॅन कडे चाललेला आहे, पण सध्या अंपायरचा सिग्नल वाईड. फुल लेन बॉल जरूर टाकण्याचा प्रयत्न होता हिमांशूचा. वाईटच्या साह्याने सध्याचा स्कोर तो माईक बंद करा. माईक बंद इथे तोच प्रयत्न फुल लेनचा ऑन साइड लॅक्रोसचा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तो डेनॉलचा. प्रथमेश आणि डेनॉल ही पारंपरिक जोडी आहे जेम्स बॉन्ड अर्नाळ्याचे आणि सध्या हे दोघेही प्रयत्न करतील, कारण ज्या पद्धतीनं टॉस जिंकल्यानंतर हिमांशू म्हटलं होतं की 45 to 50 पर्यंत आम्ही थांबवलं तर आम्ही त्या धावा कम्फर्टेबल असू चेस करत असणार. आणि दुसऱ्या बाजूने 80चा आकडा घेऊन ओपनिंग पेअर मैदानाचा हात आले. बॉल घरंगळतो. प्रथमेश आलाय, डेनॉल चाललाय. अगोदर कोण जाईल? बॉल आलाय, थ्रो आणि इथे रनआउट. मागच्या मॅच मध्ये देखील शून्यावरती रनआउट झाला होता आणि या मॅच मध्ये देखील डेनॉल बाद. पहिला धक्का जेम्स बॉन्ड अर्नाळाला. पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला डेनॉलची विकेट येते आणि मैदानाचा आत कर्णधार ऋषाल कुडूचं आगमन. अपेक्षा असेल पार्टनरशिप आणि प्रथमेश ज्या पद्धतीनं लास्ट मॅच मध्ये खेळला होता 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. सो या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा आहे. पण दुसऱ्या बाजूने मी कौतुक करेन कॅप्टन हिमांशूचं. त्याने टॉस जिंकला आणि एकही क्षण तो थांबला नाही. लगेचच त्याने डिसिजन दिला की आम्ही फिल्डिंग करू आणि सध्या तशी बॉलिंग करतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मागे बॉल थेट यष्ट्यांवरती. क्लीन बोल्ड. दुसरा कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आवाज सध्या ट्रेंडिंगला आहे. कर्जतचा अजय गायकवाड आणि सध्या फार सुपरहिट गाणी यांच्याद्वारे आपण ऐकतो. मैदानाच्या तितकी चांगली
जबरदस्त बॉलिंग आपल्याला हिमांशूची पाहायला मिळाली. सिंगल मिळते, थ्रो चांगला आलाय आणि जो स्ट्रायकिंग एंडला डायव्हर्ट झाल्यानंतर लॉंग स्ट्रायकिंग एंडला थ्रो चान्स आहे. कॅप्टन बाद होऊ शकतो पण अंपायरचा सिग्नल नॉट आउट. बॅटर सेव्ह. 2 धावा इथे मिळतात आणि 2 धावांनी सध्या जेम्स बॉन्ड अर्नाळ्याचा धाव फलक 4 वरती. संथपणे हा डाव चाललाय, त्याचं एकमेव कारण हिमांशूची भेदकता, त्याची आक्रमकता गोलंदाजी मधली. हॅलो सागर दादा मात्रे आपल्या VIP डाईस मध्ये उपस्थित आहेत. काल रात्री जवळपास 12च्या सुमारास आमच्या सोबत होते. 1.5 तासांनी लाईट येईल असं म्हटल्यानंतर 1.5 दिवसाने लाईट आली. दिलेला शब्द पाळला. वरुण राजा येतोय, त्याचेच दिवस आहेत सध्या तरी. त्यामुळे टेनिस बॉल बदलून आपण रबर बॉल या स्पर्धेमध्ये आणला आणि सध्या ही स्पर्धा रबर बॉलची कव्हर करण्यात येते. जेम्स बॉन्ड अर्नाला सध्या 4 वरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ऋषाल आणि त्याच्यासोबत असलेला आता स्वप्नील. लास्ट मॅच मध्ये स्वप्नीलने चांगला खेळ केला होता. दोघांना आता पार्टनरशिप करायचे, पण दुसऱ्या बाजूने हिमांशू नंतर गोलंदाज जुगू मिथिलेश. नीट नाव सांगा. जाण्याचा रस्ता एकच आहे, मला पण जायचं. हो, समोर लॉफ्ट करायचं होतं. बॉल बॅटच्या आत लागला. डीप स्कोअरकडे चालला. फिल्डर वेगाने, दोघही फलंदाज धावतायत. धावांसाठी धाव तुम्हाला करावीच लागेल. थ्रो चांगला होता, तो जर गोलंदाजाने कव्हर केला असता तर कदाचित चान्स होती, पण 2 धावा मिळतात. क्षणभरात आपण या सर्व गोष्टी पाहत आलेलोच आणि सध्या धावा बदला नाही. त्यामुळे या धावांसाठी धाव कॅप्टन ऋषाली करतो आणि त्याच्यासोबत असलेला स्वप्नील. मिथिलेशच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा. पूल करायचा होता. आता मिड ऑन कडे बॉल चाललाय. पाण्याचा मोठं जिथे डबके आणि बॉल, त्यामुळे ते ट्रॅव्हल होणार नाही. त्यामुळे लॉंग ऑन असेल, मिड ऑन असेल, काऊ कॉर्नर असेल, त्यांना ती संधी आहे. डाईव्ह तुम्ही मारू शकता, पण तुमच्याकडे बॉल आला तर. सिंगलने सध्याचं धाव फलक पुढे आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. स्वप्नील सॉफ्ट हँडने खेळलाय. जस्ट बॅटचा चेहरा उघडला. ओ हो, डायरेक्ट हिटला. काम तमाम होतं, पण डायरेक्ट हिट हुकलंय. लॉंग ऑन बॅकअप देईल तोपर्यंत 2 धावा. सिंगलला आता डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येते आणि ते करावंच लागणार आहे, की कारण धावा सध्या फार संथपणे पुढे चाललेल्या आहेत. आणि हे स्वप्नीला देखील माहिती आहे, ऋषाला देखील माहिती आहे. मिथिलेश एक चांगला बॉलर आहे आणि जर तो चांगला बॉल टाकतोय तर त्याच्या चांगल्या बॉलला आपल्याला सन्मान ही द्यावा लागेल. खराब चेंडूंची प्रतीक्षा केली जाते, पण पाहूयात खराब बॉल कधी येतोय आणि एक चांगला फटका आपल्याला कधी पाहायला मिळतोय. पूल केलाय ऑन दी टॉस. डीप स्क्वेअर लेग. थेट चाललाय त्या छपरावरती, टेरेस वरती आलाय. स्वप्नीलचा बॅट मधून पहिला खणखणीत षटकार. वाकणचं केतन आणि होळीपाड्याचे सागर दोघेही मात्रेच आहेत आणि तोच दरार आजही. फुल लेंथ होता. बॅटचा चेहरा बंद केला. शॉर्ट मिड विकेट कडे फिल्डर आहेत. 1 धाव तर सहजरित्या डबलचा प्रयत्न नसेल, कारण बॉल तिथे थांबलाय आणि तो लगेचच त्या फिल्डरने कव्हर देखील केलाय. पावसाच्या रिमझिम सरी येत आहेत, त्यामुळे आता आपल्याला त्याचा फरक पडणार नाही, कारण टेनिस बॉलला आपण स्किप केले. रबर बॉल मैदानाचा आता आहे. स्वप्नील कडून सिंगल. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन ऋषाल. होल टॉस लॉफ्ट केलाय असं वाटतं. मिस टायमिंग फर्स्ट लुक मध्ये. यस, काऊ फेसला फिल्डर. वेल जज कॅच. चांगला झेल. कॅप्टन डिपार्ट्स. ऋषाल. आला वाकल्यांचा वागना केतन मात्रे लावतोय आग.
7 मे 2000 7 जून 2025 ते 8 जून 2025 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शनिवार ते रविवार कोळी समाज एक दिवस ज्यांच्यासाठी एंट्री आहे 2200 रुपये आणि एक गाव ओपन साठी एंट्री असेल 2500 रुपये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000. सो ज्या ज्या संघांना खेळायचं आहे कोळी समाज अर्नाळा मर्यादित 10 टीम्स खेळवल्या जातील आणि एक गाव ओपन च्या 12 टीम्स खेळवल्या जातील. ॲडव्हान्स 1000 दिल्याशिवाय तुमची एंट्री फिक्स केली जाणार नाही. ज्या कोणाला खेळायचं आहे त्यांनी जरूर प्रभात 11 क्रिकेटला अर्नाळा यांच्याशी संपर्क साधा. येत्या शनिवार ते रविवार 3 दिवस तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. थँक्यू. वळत आपण 30 धावा बनतील नाही बनणार या योग्यात पुन्हा एकदा आवाज भिवंडीचा नवोदित आणि उभरते समालोचक विशालजी पाटील यांना. थँक्यू. थँक्यू सो मच करण गाळण सर. आणि मॅचकडे वळूया आणि टार्गेट आय थिंक 30 धावांचा सेट केला. पहिलाच बॉल अतिरिक्त गतीने जरूर टाकला बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आमचा अंपायरचे त्यात आवर्जून उल्लेख करेन कौतुक करेन कारण भरपूर चांगली अंपायरिंग स्टँडर्ड अंपायरिंग आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचं होतं आणि ज्याप्रमाणे बॅट ड्रिल केली असं वाटलं की कव्हरचा जो फिल्डर इनफिल्डमध्ये आहे ना त्याच रिजममध्ये स्ट्रोक खेळायचा होता. बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाही आहे. डॉट बॉल इथे येतो. टार्गेट जर आपण पाहिलं तर तितका मोठा नाही आहे बट डिफेंड होऊ शकतो असं मी आवर्जून म्हणेन. पण हा फटका लाजवाब अगदी टोजवरती येऊन स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन पलीकडे चौकार. डीजे मास्टर लंच ब्रेकवरती आहेत. सो ब्रेक नंतर काहीसे गाणे आपल्याला ऐकायला मिळतील. पण हा फटका जबरदस्त होता. चौकार इथे येतो आहे आणि टार्गेट विषयी मी सांगितलं जे टार्गेट सेट केलं 30 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. बॅट्सिकडा शॉर्ट हेडला फिल्डर आता धावत आहेत. तर एकंदरीत जर आपण विचार केला तर हाही फटका अगदी डी बॅकवर्ड पॉईंट रिजममध्ये खेळायचा होता बट थोडे लेट झाले असंच वाटलं स्ट्रोक खेळत असताना. बट इन बिटवीन सिंगल इथे होईल कंप्लीट धावपळ की एका धाव्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 6 धावा धावफलकावरती 30 करायच्यात. आणि मॅच जर आपण पाहिली तर आहे 4 ओव्हरची. बट जे मी सांगितलं की आता सरफेसवरती थोडे पाणी आहे बॉल स्कीड होऊन अतिरिक्त गतीने येईल त्याचा ॲडव्हान्टेज जर घेऊ शकले तर 30ही डिफेंड होऊ शकतात. बट होनेस्टली जर बॅटिंग टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं झालं चर्चा सुरू असेल बट बॉल हवेमध्ये आहे फिल्डर येतात आणि कॅचही पकडली जाईल. पकली सफलता पकला झटका इथे लागतोय. जे मी सांगितलं ज्या चर्चा मी करत होतो फर्स्ट हाफमध्ये फक्त 29 का बनला बिकॉज ऑफ रेन. पाऊस पडला आणि जेव्हा स्पेशली सिमेंट कॉन्क्रीटची विकेट असते रबर बॉल क्रिकेट तुम्ही खेळता आणि सरफेसवरती जेव्हा पाणी साचतं तेव्हा रबर बॉल मोस्ट ऑफ टाइम स्पीड होऊन अतिरिक्त गतीने येतो आणि त्याचा ॲडव्हान्टेज ॲज अ बॉलर जर तुम्ही घेऊ शकले तर नो डाऊट इकॉनॉमिकल बॉलिंग होण्याची शक्यता भरपूर असते. आणि तसंच घडलं पहिल्या सत्रामध्ये फक्त 29 बनवता आलात. बट असं वाटतंय की ही मॅच थोडी इंटरेस्टिंग होणार आहे 30 धावांवरतीही.
बघा क्रिकेटच्या या खेळामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने क्रिकेटच्या खेळाने आपल्याला नेहमी शिकवलेली आहे की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न थांबवू नका. बघा मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि जर नाही मानलं तर जिंकलेल्या बाजीही तुम्ही गमावता. सो दॅट्स वाय इथे ज्या 30 धावा आहेत तसावरती कसं लढता येईल, कसं आपण फाईट बॅक करू शकतो याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. कारण बघा खेळ असो आयुष्य असो विचारधारणा नेहमीच मॅटर करते. पॅनवरती बॉल फ्लिक करायचा होता, लाऊड शाउट अपील, बट दिशा खराब. अंपायर्स तेच सांगतात की बॅटचा असो बॉडीचा असो कोणताही संपर्क नाही आहे. डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावपळ आता 7 ऑन द बोर्ड. बट इथे या अतिरिक्त रन्स टोचत आहेत. कारण जर आपण विचार केला ऑलरेडी तुमच्याकडे रन्स नाही आहेत, फक्त 30च डिफेंड करायचे आहेत. पण हा जो पाऊस सध्या असा घडीला पडतोय हा पाऊस बॅटिंग टीमसाठी थोडं विघ्न आणू शकतोय का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण पावसाळी क्रिकेट आहे, तुम्हाला पावसासाठी पाण्यासाठी रेडी राहावंच लागेल आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला खेळावं लागेल. पण ते इथे बॅटिंग टीम करेल का? बघा टार्गेट तितकं मोठं नाही आहे पण खेळही चांगला करावा लागेल. बट सध्या असा घडीला पिच अँड बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. डॉट बॉल इथे येतोय आणि असं वाटतंय की 30 ओव्हरची मॅच आहे ना ही आपल्याला अंतिम क्षणापर्यंत रंगताना दिसेल. आणि हे घडलं तर नो डाऊट प्रेक्षकांचाही पैसा वसूल आहे. कारण अम्ब्रेलाज आता ओपन झालेले आहेत, छत्री पकडूनही प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. काही टेरेसवरती आहेत, काही स्वतःच्या घराच्या गॅलरीमध्येही उभे आहेत. तुमचा सर्वांचे हार्दिक स्वागत. बट बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर डीप मिड विकेट, डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का आणि हा धक्का नाहीये हे सांगून दिलंय की 30ही आम्ही डिफेंड करू शकतो आणि पलटवार आम्ही करू शकतो आणि पलटवार इथे केलाय कारण धक्का आणखीन एक इथे लागलाय आणि आता येईल मॅच मध्ये मजा. हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. क्या बात आहे. थँक्यू. बघा स्पेशली मी गतवर्षी देखील ती रील पाहिली होती आणि त्याविषयी मी करण काळे यांच्यासोबत ते बोलणंही झालं होतं की फार मजा असते इथल्या क्रिकेटला. कारण आपल्या माता भगिनी क्रिकेटला एन्जॉय करतात. एखाद्या खेळाडूचा जर खेळ आवडला तर स्वतः ग्राउंडमध्ये येऊन त्या खेळाडूला बक्षीसही देतात. ही तर इथली खास बात आहे. बट मागील षटक पहिलं षटक आपण जर पाहिलं तर रन्स आले त्या षटकामध्ये फक्त 7 विकेट गेले, टोटल 2 रिमेनिंग खेळ बाकी येतात. 3 ओव्हरचा 3 ओव्हरमध्ये आणखीन करायचं आहे रन्स 23 आणि असं आपण म्हणूया की मॅच ऑन. आकाश येतोय बट आकाश विचार करत असेल की या ओव्हरमध्ये एकही बॉल आकाशामध्ये गेला नाही पाहिजे कारण डिफेंड करण्यासाठी रन्स नाही आहेत. 18 मध्ये करायचं 23. बट प्रत्येकी वेळेस जेव्हा आम्ही समालोचन करत असतो आवर्जून मी एक गोष्ट सांगतही असतो की ॲज अ क्रिकेटिंग फॅन ॲज अ कॉमेंटेटर हेच सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या पण मॅचमध्ये मजा आली पाहिजे. शेवटच्या चरणापर्यंत लढत झाली पाहिजे आणि या मॅचमध्ये वाटतं की ते होऊ शकतं. पण इथे दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल, स्कोर कार्ड आता पुढे जातो 8 धावा धावफलकावरती. या छोट्या छोट्या गोष्टींकडे थोडं आता लक्ष द्यावं लागेल कारण 22च बाकी आहेत आणि 18 मध्ये 22 डिफेंड करण्याकरिता एक धाव वाचवणं, आउटफील्डमध्ये स्वतःला झोकणं आणि ॲज अ बॉलर जर तुमच्यावरती विश्वास दाखवला जातोय तर सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर दरम्यान येत आहे डीपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला झाली मिसफील्ड आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 प्रशांत घरत हे नाव ऐकायला मिळालं या गाण्यामध्ये आणि प्रशांत घरत याही चेहऱ्याला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही आहे. ISPL सेकंड एडिशनमध्ये आपण चेन्नई सिंगमसाठी त्याला खेळताना पाहिलं सुमित देखलेच्या नेतृत्वामध्ये आणि त्यातला त्यात नो डाऊट अर्नालाच क्रिकेट प्रशांत घरत या नावानेही ओळखलं जातं आणि आय थिंक
उद्याच्या दिवसामध्ये प्रशांत कदाचित आपल्याला दिसू शकतोय खेळताना. येस, उद्या येणार, म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये प्रशांत घरतेही आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. बट इथे जी मिसफिल्ड झाली, आता बॉलर तरी काय करणार, कारण या क्षणाला तुम्हाला फिल्डिंग चांगली करावीच लागेल. पुलचा फटका बॉल हवेमध्ये, फिल्डर आत्ता ही गडबड झाली आहे. बट अखेरीस जी आउटफील्ड स्लो आहे त्याचा बेनिफिट इथे मिळतोय फिल्डिंग साईडला. बट बॉलर निराश आहे, इतर खेळाडूही निराश आहेत, कारण या क्षणाला कुठेतरी जे डीपमध्ये फिल्डर फिल्डिंग करतायत त्यांच्याकडून कुठेतरी आपण एक्स्ट्रा एफर्ट्सची अपेक्षा ठेवतो. मग ते सांगितलं जाते ना की एखादी गोष्ट मिळवण्याकरिता तुम्हाला त्याप्रमाणे एफर्ट्स टाकणं, प्रयत्न करणं हेही महत्त्वाचं राहतं. जर तुम्हाला 30 डिफेंड करायचं आहेत ना तर तुम्हाला त्याप्रमाणे खेळावंही लागेल. जर इथे जर तुम्ही आउटफील्डमध्ये सातत्याने जर मिस्टेक कराल तर मी होनेस्टली प्रामाणिकपणे सांगेल की 30 डिफेंड होणं अशक्य आहे. तुम्ही जर आउटफील्डमध्ये एक धाव वाचवाल तर तेव्हा जाऊन ही लढत चांगली होऊ शकते. यावेळेस क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, साऊंड यस आला होता. विकेट किपर जसा बॉल हातामधनं निसटला, हात डोक्यावरती गेले आणि ते का गेले की माहिती होतं की ही एज होती, कॅच पकडली असती तर विकेट मिळाली असती, बट ते झालं नाहीये. या ओव्हरमध्ये बघता बघता गेल्या 3 ते 4 चेंडूमध्ये भरपूर काय घडलं. एक तर डीप एक्स्ट्रा कव्हरला मिसफिल्ड झाली, त्यानंतर काऊ फेसमध्येही फिल्डरने प्रयत्न जरूर केले, प्रयत्नाचे 10 पैकी 10 मार्क जरूर देईन, बट मनामध्ये खंत असेल की बॉल फील्ड झाला नाही. आणि त्यातल्या त्यात विकेट कीपर या क्षणाला ही कॅच पकडायला हवीच होती, बट ते झालं नाही आहे. नशिबाची साथ बॅटिंग टीमसोबत आहे. फुल लेंथ आहे, ऑन साईडला फटका, काऊ कॉर्नरचे फिल्डर आता वेगाने येत आहेत. आता फिल्डिंग चांगली आहे आणि थ्रोही तितका चांगला येतोय. अजूनही सामना पूर्णपणे समाप्त झालेला नाही आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर या एका धावेच्या मदतीने 15 धावा फलका पडते, म्हणजे अजूनही 15 बाकी आहेत. आणि माझ्यासोबत जर कॉम्बॉक्स मध्ये कोणाला जॉईन व्हायचं असेल तर गॅलरीमध्ये जागा आहे, तुम्ही इथे आवर्जून या. 15 अजून बाकी आहेत. बॉल हवेमध्ये विकेट मिळाली तर कमबॅक होऊ शकतोय. फिल्डर आले त्यांनी कॅचही पकडली जाईल आणि ही विकेट महत्वाची होती, कारण मी सांगितलं होतं की विकेट महत्वाची असेल, विकेट येईल तर कमबॅक आहे आणि विकेट आली आहे. धक्का इथे लागला आणि अजूनही 15 करायचे आहेत. आणि खेळ जर आपण पाहिलं तर अजूनही या मॅच मध्ये बॉल बाकी आहेत. 13 मध्ये 15 करायचे. विकेट महत्वाची होती कारण विकेट इथे मिळाली आणि बॅटर जे बाद झालेत, अमय बाद झाला. न्यू बॅटर मैदानाचा आतमध्ये आता दाखल होतोय. आता अमय बाद झालाय, आता त्याच्या जागेवरती न्यू बॅटर यश मैदानाचा आतमध्ये येतोय. पाहायला गेलं तर 13 मध्ये 15 आपण असं म्हणूया की बॅटिंग टीम भरपूर पुढे आहे, ड्रायव्हिंग सीट वरती आहे. बट क्रिकेट या खेळाची हेच तर पूर्ण वर्ल्ड मध्ये एक वेगळी ओळख आहे की जोपर्यंत जी परिस्थिती तुम्हाला समोर दिसते ना ती तुम्ही हातामध्ये नाही घेत, तुम्ही फिनिशिंग लाईन जोपर्यंत क्रॉस नाही करत तोपर्यंत तो सामना संपलाच नाहीये असंच मी म्हणेन. 13 मध्ये 15 आणि स्लाइसचं केलं होतं, बट फिल्डरचं कौतुक करेन कारण इथे जर गडबड झाली असती तर बॅकअपला खेळाडूही नव्हता, डेफिनेटली 4 मिळाल्या असत्या. पण इथे काय फिल्डिंग पाहायला मिळाली, लाजवाब फिल्डिंग. जे फिल्डर शॉट थर्डला होते, चांगले एफर्ट, रन्स वाचवलं आपल्या इथे टीमसाठी. आणि आता 2 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. 2 ओव्हरचा अखेरीस 15 धावा फलकावरती आणि येत्या 2 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे आणि 12 मध्ये करायचे आहेत 15 धावा. अशा फिल्डिंगची आवश्यकता सध्या सगळीला फिल्डिंग साईड अर्नाला या टीमला इथे आहे. बट त्यांच्या विपक्षामध्ये सध्या सगळीला जो संघ खेळतोय वरोर टीम, 12 मध्ये 15 जर पॉझिटिव्ह वे मध्ये जर आपण विचार केला ना तर अवघड नाहीये. 12 मध्ये 15 क्रिकेटमध्ये आपण जर मोस्ट ऑफ टाइम्स कोणतेही फॉर्मॅट उचललं तर 12 मध्ये 15 या इझिली बनायला हव्यात. बट रबर बॉल क्रिकेटचं वैशिष्ट्य राखलं ना की हे असं फॉर्मॅट असतं की जर सरफेसवरती पाणी आलं तर तिथनं बॉल स्कीड होऊन अतिरिक्त गतीने येतो आणि जेव्हा अतिरिक्त गतीने बॉल येतो तेव्हा बॅटिंग करणं हे फार टफ जातं आणि अशा क्षणाला 12 मध्ये 15ही फार डिफिकल्ट होतात. पण काय घडेल, इथनं विषयाचा आस्वाद कोण घेईल, इथे बॉलिंग टीम चांगली बॉलिंग करून या मॅचमध्ये बाजी मारेल का की वरोर टीम इथे चांगलं संयमी खेळ दाखवून
सहजरित्या या 15 धावा चेस करतील का हे प्रश्न इथे बाकी आहेत. थर्ड ओव्हर बॉलर दिवेश आलाय तिसऱ्या षटकामध्ये. 12 मध्ये 15. पहिला बॉल मिस टायमिंग फिल्डर येत आहेत. कॅच पकडली जाईल का? यस, पकडली जाईल. आणखीन एक सफलता. आणि आता असं आपण म्हणूया की हा पलटवार, हा रिप्लाय आहे टीम अर्नालाचा. धक्का आणखीन एक. ब्लू और गोल्ड हर साल खेलते हैं हम अनमोल ट्रॉफी हमारी है ये मिशन मुंबई की टीम क्रिकेट की दर्शन ओ ओ ओ मुंबई का जुनून हर दिल में गूंजे हर गली में धुन ओ ओ ओ ब्लू फ्लैग उड़ाओ चैंपियन बंद कर फिर से दिखाओ लाहित शर्मा हिटमैन किंग शॉट से बदल दे पूरा अर्थिंग सूर्या की बैटिंग. आमचे डीजे मास्टरही फॉर्ममध्ये आहेत. कधी साऊथमध्ये जातात, कधी बॉम्बेमध्ये बॅक येतात. त्यानंतर कधी कधी आपली आगरी कोळी संस्कृती ती संगीतही ऐकायला मिळतात. आणि माझीही तितकी चांगली सुरू आहे. 11 चेंडू शिल्लक आणि 11 मध्ये करायच्यात 15 धावा. आता पावसाचाही वेग वाढला, पण रन्सचा वेग इथे वाढेल की बॉलरचा गतीचा वेग वाढेल हाही प्रश्न आहे. 11 मध्ये 15. न्यू बॅटर ग्राउंडमध्ये इंटर होतोय. अनुराग येतोय मैदानाच्या हातामध्ये बॅटिंग करण्याकरिता. 11 मध्ये 15. आणि आता असं वाटतंय की थोडं डिफिकल्ट कार्य झालेलं आहे टीम वरोरसाठी. चला वेळ कमी घ्या, अजूनही भरपूर सारे सामने बाकी आहेत. बट आपण अजून बघा खेळाडूंचं कौतुक करेनच. पावसाळी क्रिकेटसाठी ऑलरेडी प्लेयर्सला माहिती असतं की पाऊस पडला तरी खेळायचं आहे. बट प्रेक्षकांचं कौतुक त्यापेक्षाही जास्त करेन की छत्री घेऊन कोणी टेरिसवरती, बट खेळ मिस झाला नाही पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि प्रत्येक जण आनंद घेतोय क्रिकेटचा. न्यू बॅटर अनुराग आता स्ट्रायकिंग एंडवरती. 11 मध्ये करायचं 15 धावा. चला अर्नाला टीम वेळ जास्त होतोय, माझं रिदम ब्रेक करू नका, कंटिन्यू करा. 11 मध्ये आता 15 करायचं. ऑन साईडला सर्व फिल्डर डीप मध्ये आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. फुल लेंथ आहे, मोठा फटका खेळायचा होता. अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक. काऊ कॉर्नरला फिल्डर थोडंसं फंबल झालं, पण त्याचं नुकसान इथे होणार नाहीये. सिंगलच मिळेल. म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 10 मध्ये करायचं 14 धावा. तर जसा जसा सामना पुढे जाईल या मॅच मध्ये रंगत इथे वाढणार आहे. कारण बघा स्पेशली आता बॉल फार गतीने येतोय, कारण सरफेस जर आपण विचार केला पूर्णपणे पाणी आपल्याला दिसतं येत नाही आणि बॉल स्पीड होऊन अतिरिक्त गतीने येतो. आणि जेव्हा बघा स्टार्टिंग लेवल असतो ना मान्सून क्रिकेटचा, तेव्हा कोणताही बॅटर स्वतःला ॲडजस्ट करायला थोडा वेळ घेतो. आणि या क्षणाला ॲडजस्ट करून बॅटिंग करणं हे फार डिफिकल्ट आहे. 10 मध्ये 14 टफ आहे, पण बनतील का? नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्लेन मिस. येतोय डॉट. एक डॉट बॉल इथे आता प्रेशर वाढवणार आहे, दबाव वाढतोय. पण अर्नाला टीमचे इथे कौतुक करेन की 30 धावेवरती ही संघर्षाची तयारी इथे दाखवली की 30ही जर प्रयत्न केला तर डिफेंड होऊ शकतात, हा विश्वास इथे दाखवला. आणि लाजवाब खेळ आतापर्यंत सुरू आहे. बट स्टील क्वेश्चन मार्क, जिंकेल कोण? 9 मध्ये 14. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्लेन मिस. पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. आणखीन एक डॉट बॉल. आणि आता 8 मध्ये 14. पाऊसही पडतोय, वातावरण थोडं थंडही झालंय, बट आता बॅटर्सला घाम फुटलाय. बिकॉज 8 मध्ये आता करायचं 14 धावा. एक वेळ अशी होती की परिस्थिती आपल्या हातामध्ये होती, बट ती परिस्थिती आता विपरीत झालेली आहे. दबाव आता वाढतोय. 8 मध्ये करायचं 14. बाउंड्री हवी आहे. नेक्स्ट बॉल. बाउंड्रीचा उल्लेख केला. फुल लेंथ होता, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, एलिव्हेशन नाही मिळालं. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर स्लिप झालेत आणि अखेरीस बॉल उचललाय, फेकलाय. तोपर्यंत रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का. आणखीन एक. आणि या मॅच मध्ये सध्या सगळीला अर्नाला टीम पुढे, कारण झटका लागला. आणखीन एक आणि इक्वेशन बाकी. चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायचं 13. हातात धरून बॅट
उभा राहिलाय माराया शॉट हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा त्यान गाजविला रायगड 7 मध्ये 13. 7-13चं हे समीकरण कोणाच्या नावावरती जाईल, बट कौतुक करेन या थर्ड ओव्हर मध्ये ज्याप्रमाणे ते बॉलिंग केलेली आहे. बॉलर दिवेश लाजवाब बॉलिंग. 7-13 वन साइडला बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहेत आणि विकेट आणखीन एक सफलता. बॉल फार काळ हवेमध्ये राखला असं वाटलं की डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केलं जाईल की काय, पण तसं काहीच झालं नाहीये. लाजवाब कॅच पकडण्यात आली. झटका आणखीन एक. आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये करायचं 13 धावा. गाजविला या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. विश्वजित ठाकूर दिगोडे या गावाचा बॉलवर नजर ठेवून फटका मारतोय आकाश पारगावचा. पेनचा योगेश पवार लेफ्टी मारतो. 6 चेंडू शिल्लक आहे. 13 धाव्यांची आवश्यकता आहे. वन्स अगेन लास्ट ओव्हर थ्रिलर आपला भेटीस आला. पण या लास्ट ओव्हर थ्रिलर मध्ये क्लायमॅक्स सीन मध्ये हिरो कोण बनेल आपल्या टीम साठी हा प्रश्न अजूनही बाकी आहे. तर येते 6 चेंडू करायचा 13. बॉलर तयार होतो या अंतिम षटकामध्ये. डेनॉल आलाय लास्ट ओव्हर मध्ये. 6 मध्ये करायचं 13 धावा. न्यू बॅटर अमन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती कुणाल. 6 मध्ये करायचं 13 धावा. स्टील जर आपण पाहिलं 1 ते 2 चांगले फटके कमबॅक करून जरूर देऊ शकतात. पगलास बॉल फक्त उंच गेला. फिल्डर येत आहेत तिघे आलेत, बट बॉलर प्रयत्न जरूर केला कॉटन बॉल साठी, बट कॅच पकडता आली नाही. सिंगल मिळाली. स्ट्राईक इथे रोटेट झाला. आता 5 चेंडू शिल्लक करायचा 12 धावा. बघा महत्वाची गोष्ट काय आहे की नॉकआउट मॅच जिंकाल तर पुढे, हरला तर घरी अशी परिस्थिती आहे. आणि घरचा प्रवास थोडा इथनं खडतर आहे बिकॉज पाऊसही पडतोय. आणि काल मला वाटतं की फार काळानंतर मी बोटमध्ये ट्रॅव्हल केलं आणि परिस्थिती मला समजली. आणि इथनं पराभव मिळणं म्हणजे ती फारच जास्त टोचणारी गोष्ट आहे. 5 मध्ये 12 पुल करण्याचा प्रयत्न होता. स्लिप झाले शॉर्ट साईडला फिल्डर, बट नुकसान होणार नाहीये. सिंगलच मिळेल. 1-1 धावेने अर्नाला टीमला फरक पडणार नाहीये, कारण त्यांनाही माहिती आहे की इथे या रन्स तेव्हाच बनवू शकतात जेव्हा मस्ट मिनिमम 2 बाउंड्रीज इथे हव्या आहे. चेंडू शिल्लक येते 4 मध्ये करायचं 11 धाबा. काय लढत इथपर्यंत आता लढलेली आहे अर्नाला टीम, पण विजयाचा आस्वाद ते घेतील का अजूनही हा प्रश्न. प्लेन मिस येतोय डॉट आणि हा डॉट बॉल आता फार त्रासदायक आहे. फार टोस्ट वरोर टीमला, बट वरोर टीमही विचार करत असेल की पहिलं सत्र जेव्हा समाप्त झालं असं वाटलं की इझिली 30 आपण चेस करू, पण हेच आहे ना, हीच तर क्रिकेटची एक वेगळी ओळख, हीच तर क्रिकेटची खासियत आहे की 30 असो अथवा त्यापेक्षा जास्तही असो, जोपर्यंत तुम्ही चेस नाही करत तोपर्यंत तुम्ही मॅच नाही जिंकत. बट लोअर फुल टॉस फ्लॅट गेला बॉल लॉंग ऑन पार. षटकार काय फटका आलाय. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायले भारी. थँक्यू. काय फटका आलाय. 2 चेंडू शिल्लक करायचं आता 6 धावा.
6 धाव्यांची आवश्यकता आहे, बिकॉज या ओव्हरमध्ये 7च झालेले आहेत. एक सिंगल, करेक्शन आहे, 5 हवे आहेत. ठीक आहे, स्कोरर आमचा यंग आहे, थोडं समजून घ्या, नो प्रॉब्लेम. 2 मध्ये 5, 2 चेंडू शिल्लक, करायचा 5 धावा. बट काय फटका आला मागील बॉलवरती, लो फुल टॉस होता, मनगडी ताकदीचा वापर केलं, षटकार इथे आलाय. बट स्टील अजूनही सामना भरपूर बाकी आहे. 2 मध्ये करायचा 5 धावा. इथे जर आपण पाहिलं तर एक मोठा फटका इथे हवाय टीम वरवरला, बट दुसऱ्या बाजूने एखादा डॉट बॉल इथे येणं गरजेचं असेल. 2-5, पुलचा फटका ऑन साइडला, आउटफील्ड स्लो आहे, सिंगल कंप्लीट होईल. दुसरीसाठी कुणाल परतलाय, रनआउटची शक्यता होईल का? थ्रो योग्य आलाय, अपीलही होत आहे आणि रनआउट चा स्वरूपामध्ये विकेट. आता ही विकेट आहे की मॅच आहे, हा सर्वात मोठा प्रश्न. कारण कुणाल सारखा वेल सेट बॅट्समन या महत्वपूर्ण क्षणावरती आता डगआउटच्या दिशेने चाललाय. आता एक बॉल शिल्लक आणि एक बॉल मध्ये करायचा कंपल्सरी 4 धावा. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. DJ Pamya in the mix. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिलं सत्र जेव्हा समाप्त झालं तेव्हा आपण चर्चा केल्या होत्या की रन्स कुठेतरी कमी राहिल्या की काय, बट जरी कमी असल्या तरी सुद्धा तिथेही आम्ही कमबॅक करू शकतो हे अर्नाला टीमने दाखवलं. पण अजूनही दोन्ही टीमचं भवितव्य इथं एका बॉलवरती बाकी आहे. एक चेंडू शिल्लक, करायच्या 4 धावा. कुणालने चांगली बॅटिंग जरूर केली, लढत चांगली लढला, पण अजूनही प्रश्न हाच आहे की या बॉलवरती घडेल काय, इथे विजयाचा आस्वाद घेईल कोण आणि पुढील फेरीमध्ये जाईल कोण, हे प्रश्न आहेत. एक चेंडू शिल्लक आहे, 4 धाव्यांची आवश्यकता. मिड कॉन्फरन्सही सुरू आहे, कारण दोन्ही टीम्सला इथे ठाऊक आहे की येता एक चेंडू इथे दोन्ही टीम्सचं फ्युचर डिसाईड करेल की पुढील फेरीचा तिकीट की घरचा तिकीट. हा प्रश्न. एक चेंडू शिल्लक, करायच्या 4 धावा. बट कौतुक करेन दोन्ही टीम्स, बघा एकंदरीत बॅटिंग मध्ये कुठेतरी कमी राखली बरोबर टीम, पण अजूनही ही लढत बाकी आहे. एक मध्ये करायच्या 4 धावा. फर्स्ट हाफ मध्ये बॉलिंग चांगली झाली, पण दुसऱ्या हाफ मध्ये अर्नाला टीमने ही तितकीच दमदार बॉलिंग इथे केलेली आहे आणि त्याच जोरावरती ही लढत आता अंतिम बॉलवरती येऊन पोहोचलेली आहे. मी सांगितलं होतं की लास्ट ओव्हर थ्रिलर, क्लायमॅक्सिंग मध्ये आपल्या टीमसाठी हिरो कोण बनेल. लास्ट ओव्हर मध्ये आतापर्यंत जबरदस्त बॉलिंग राखली आणि त्याच जोरावरती ही लढत आता अंतिम बॉल वरती येऊन पोहोचली आहे. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती आर्यन इथे आला आणि आता हिरो बनण्याची संधी आहे. ते म्हटलं जाते ना की नियती प्रत्येकी झिरोला हिरो बनण्याची संधी जरूर देते आणि हीच ती संधी आहे. पण या संधीला इथे स्वीकारलं जाईल का की इथे गोलंदाज इथे चांगला बॉल टाकून आपल्या टीमला इथे मॅच जिंकून देईल का. एक चेंडू शिल्लक, 4 धाव्यांची आवश्यकता. प्रेक्षक भरपूर आहेत आणि मित्रांनो सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी त्याला होऊन जाऊ द्या. एक बॉल, 4 धाव्यांची आवश्यकता आणि बॉलचा फटका आणि सामना समाप्त. हाय दम नाही कम कुणाला घाबरत नाही. काय फटका, सामना समाप्त. 1 बॉल 4 ची मॅच. गोल्डन सिक्सर बॅटर आर्यनचा बॅट मधनं इथे आला आणि एक निसटता विजय इथे मिळवून दिला त्याने आपल्या संघाला. एकंदरीत हरकत नाही अर्नाला टीम, हरकत नाही. लाजवाब बॉलिंग राहिली, अतिशय चांगली लढत तुम्हीही दिली आणि काय खेळ राहिला ऑल ओव्हर दोन्ही टीम्सचा. क्या बात आहे, लाजवाब खेळ, इम्प्रेसिव्ह खेळ. आणि हीच तर गोष्ट महत्वाची होती की हरला तरी चालेल पण लढले पाहिजेत आणि लढाई चांगली झाली आणि एक जबरदस्त मॅच आमच्या प्रेक्षकांच्या भेटीस इथे आली. सामना इथे समाप्त आणि अंतिम बॉलवरती गोल्डन सिक्सरच्या जोरावरती ही बाजी इथे मारली आहे वरो टीमने. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो. प्लेयर ऑफ द मॅच, 2 विकेट्स काढले आणि एक अशा परिस्थितीमध्ये तो ग्राउंडच्या आतमध्ये आला
जिथे असं वाटलं की विजय मिळवणं